हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा तुमच्या पांढऱ्या केसांमुळे परेशान झालेला असाल, कमी वयात तुमचे केस पांढरे होत असतील, तर आता टेन्शन घेऊ नका. कारण आपल्यासाठी होम रेमेडी मी घेऊन आलेली आहे. बिना डाय, बिना कलरने, बिना केमिकल्सने आज आपण आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे करणार आहोत. त्याचबरोबर केस गळती थांबणार आहे. टक्कल पडलेले असेल तर त्यावरती सुद्धा केस उगवतील किंवा मग तुमचे केस गळत असतील, तुटत असतील, केसांची वाढ थांबलेली असेल तर या सर्व समस्या तुमच्या नाहीशा होणार आहेत. तर घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आज आपण होम रेमेडी पाहणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई लागणार आहे. तर लोखंडी कढईमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. यामध्ये एक चमचा मी जवस घातलेला आहे आणि 1 चमचा तांदूळ घ्यायचं. कोणतंही तांदूळ तुमच्याकडे जे असेल ते तांदूळ इथं घेऊ शकता. तर यामध्ये अर्धा चमचा मी मेथी घातलेली आहे आणि त्यानंतर भृंगराज पावडर 1 चमचा घातलेला आहे. भृंगराज पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जास्वंदाची फुलं 1, 2, 3 असं चुरून यामध्ये घालू शकता. आणि त्यानंतर आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घ्यायचा आहे, कारण कढीपत्त्यामुळे आपले केस काळे होणार आहेत, दाट होणार आहेत आणि पांढरे जे येणारे केस आहेत ते सुद्धा स्टॉप करणार आहे. त्यासाठी कढीपत्ता इथं मी भरपूर घेतलेला आहे. आता मध्यम गॅसवरती आपल्याला हे उकळून अर्ध पाणी होईपर्यंत आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स, कढीपत्ता केसांसाठी आणि आरोग्यासुद्धा तितकाच गुणकारी आहे. नियमित कढीपत्त्याच्या सेवनाने पचनक्रियासुद्धा सुधारते. त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रणात राहण्याससुद्धा मदत होते. केस निरोगी राहतात आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा कढीपत्त्याचा उपयोग केला जातो. तर कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि प्रोटीन भरपूर असतात. त्यामुळे केस गळती थांबते. केसांची वाढ खुंटलेली असेल तर केसांची वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर अकाली केस पांढरे होत असतील तर ते रोखण्यासाठी सुद्धा मदत होते. तसेच कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी, प्रोटीन्स आणि बीटा कॅरोटीन हे घटक असतात आणि हे केस गळती रोखतात. त्याचबरोबर केस पांढरे होण्यापासून वाचवतात. केस वाढवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करतात, तरीही केस वाढत नाहीत. अशीच बऱ्याच जणांची तक्रार सुद्धा असते. केस वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर सुद्धा वापरतात, पण त्याचा परिणाम तात्पुरताच असतो. तुमचेही केस व्यवस्थित वाढत नसतील किंवा गळत असतील, तुटत असतील तर कढीपत्त्याचा हा सोपा उपाय नक्की करून पहा. आता हे पाणी छान उकळलेलं आहे. उकळून अर्ध पाणी झालेलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे. तर याच पाण्यामध्ये मी तुम्हाला 2 रेमेडी दाखवणार आहे. त्यातल्या कोणतीही तुम्ही करू शकता आणि नियमित याच्या वापराने तुम्हाला खूप सुंदर असा फरक पडणार आहे. तर हा उपाय करायला खूप जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि खूप जास्त वेळही लागणार नाही आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये तुमचे केस अगदी नैसर्गिकरित्या काळेभोर, दाट, मजबूत आणि केस गळणेसुद्धा कमी होणार आहे. त्यातला पहिला उपाय आपण पाहणार आहोत. जे पाणी मी तयार केलेलं आहे त्यातलं अर्ध पाणी मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला शॅम्पू घालायचा आहे. तर कोणता शॅम्पू तुम्ही वापरत असाल, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तो शॅम्पू इथं आपल्याला घ्यायचा आहे आणि अख्खी 1 शॅम्पूची पुडी यामध्ये घालू शकता किंवा मग 1 चमचा शॅम्पू इथं आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला केस धुवायच्या अगोदर 10 मिनिट हे केसांवरती लावून ठेवायचं आहे. थोडंसं कॉटन घेऊन या पाण्यामध्ये भिजवून ते आपल्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे. संपूर्ण केसांवरती सुद्धा लावू शकता आणि 10 मिनिटं ठेवून आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आठवड्यातून असं 1 ते 2 वेळा केल्याने तुमचे केस गळतीसुद्धा थांबते आणि पांढरे होणारे केससुद्धा स्टॉप होतात. तर या रेमेडीनं तुमच्या बऱ्याचशा केसांच्या समस्या नाहीशा होणार आहेत. तर खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे केस गळत असतील, तुटत असतील, पांढरे होत असतील किंवा केसांची वाढ खुंटलेली असेल तर या सर्व समस्या या रेमेडीनं नाहीशा होणार आहेत. त्यासाठी ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. तर दुसरी रेमेडी आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जे आपण तयार केलेलं पाणी आहे ते पाणी घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे. तर तुमच्याकडे जे मेहंदी आहे, तुम्ही जे मेहंदी वापरता ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता. नूपूरची असेल तर चालेल किंवा मग कोणती हिना असेल तर चालेल. माझ्याकडे हिना होती, ते मी हिना यामध्ये घातलेली आहे आणि अशी भरपूर मेहंदी आपल्याला यामध्ये घालायची आणि ही मेहंदी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी गुठळ्या मोडून घ्यायचे आणि छान हे स्मूथ याची पेस्ट तयार करायची आहे आणि हे पेस्ट आपल्याला केसांवरती लावायचं आहे. तर ही मेहंदी केसांवरती लावायच्या अगोदर केस आपले शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे आपल्याला
ब्रशच्या साहाय्यानं केसांवरती लावून घ्यायचं आहे। संपूर्ण केसांवरती आपल्याला हे लावायचं आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 तास केसांवरती ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आठवड्यातून 1 वेळा जरी तुम्ही हा उपाय केला तर केस गळती थांबते, त्याचबरोबर केस आपले पांढरे झालेले असतील तर काळे होण्यास मदत होते, त्याचबरोबर केसांची वाढ होते। केसामध्ये कोंडा असेल तर तो नाहीसा होतो, केसांची स्काल्प क्लीन व्हायला मदत होते। तर अतिशय सुंदर ही रेमेडी आहे, एकदा नक्की करून पहा। बाजारात मिळणारी केसांची उत्पादनं वापरून इतका फायदा होत नाही, कारण त्यात केमिकल्स असतं आणि हेच केमिकल्स केसांचं खूप जास्त नुकसान होतं। त्यासाठी आपण घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी अशी होम रेमेडी करून केसांवरती अप्लाय केली तर आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे टाकलेली व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील। आणि फ्रेंड्स, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत। चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका रेमेडीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।